रासायनिक बंध म्हणजेच केमिकल बॉन्डिंग हा असा टॉपिक आहे जो आपल्याला हमखास गुण मिळवून देऊ शकतो. तर आज आपण रासायनिक बंधांचे सगळे प्रकार अगदी सोप्या आणि इंटरेस्टिंग पद्धतीने समजून घेणार आहोत. तर आजच्या आपल्या प्रवासात आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण बघू आयोनिक बंध, जिथे इलेक्ट्रॉनचं पूर्ण हस्तांतरण होतं. मग आपण वळू सहसंयोजक बंधाकडे, जिथे इलेक्ट्रॉनची भागीदारी केली जाते. त्यानंतर धात्विक बंधाचे एक अनोखं जग आहे, इलेक्ट्रॉनचा समुद्र, तेही पाहू. आणि हो, काही स्पेशल बंध आहेत, जसे की हायड्रोजन आणि समन्वय बंध, त्यांचीही ओळख करून घेऊ. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे सगळं शिकल्यावर आपण MPSC मध्ये आलेले खरे प्रश्न सोडून बघणार आहोत, जेणेकरून आपली तयारी पक्की होईल. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात शक्तिशाली बंधांपैकी एका प्रकारापासून. तो म्हणजे आयोनिक बंध. याचं मूळ सूत्र काय आहे? तर एका अणूतून दुसऱ्या अणूकडे इलेक्ट्रॉनचं होणारं पूर्ण हस्तांतरण. आता ह्या चित्राकडे नीट बघा. इथे आयनिक बंध कसा तयार होतो हे अगदी स्पष्ट दिसतंय. सोडियम, जो एक धातू आहे, तो आपला एक इलेक्ट्रॉन सरळ सरळ क्लोरीनला देऊन टाकतो. आता इलेक्ट्रॉन दिल्याने सोडियमवर धन प्रभार येतो, म्हणजे तो Na+ आयन बनतो. आणि इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे क्लोरीनवर ऋण प्रभार येतो, म्हणजे तो Cl- आयन बनतो. ह्याच प्लस आणि मायनस चार्जमधल्या जबरदस्त आकर्षणाला, म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक अट्रॅक्शनला आपण आयोनिक बंध म्हणतो. आता हा बंध इतका मजबूत आहे, तर साहजिकच याची वैशिष्ट्ये पण तशीच असणार, नाही का? यांच्यातलं आकर्षण खूप जास्त असल्यामुळे यांचे द्रवणांक आणि उत्कलनांक खूप जास्त असतात, म्हणजे यांना वितळवायला खूप ऊर्जा लागते. हे सहसा स्फटिकासारखे घनपदार्थ बनवतात. आणि परीक्षेसाठी हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. स्थायू अवस्थेत हे विजेचे दुर्वाहक असतात, पण जेव्हा ते वितळलेल्या किंवा पाण्यात विरघळलेल्या अवस्थेत असतात, तेव्हा त्यांचे आयन्स मोकळे होतात आणि ते विजेचे उत्तम सुवाहक बनतात. आपल्या रोजच्या जेवणातलं मीठ म्हणजे NaCl हे याचं एकदम उत्तम उदाहरण आहे. ओके, तर आपण इलेक्ट्रॉन देण्या-घेण्याबद्दल बोललो. आता बोलूया भागीदारीबद्दल. आपला पुढचा प्रकार आहे सहसंयुज बंध. नावाप्रमाणेच इथे इलेक्ट्रॉन दिले किंवा घेतले जात नाहीत, तर त्यांची आपापसात भागीदारी केली जाते. इथे बघा, सहसंयोज बंधात काय होतंय? दोन अधातू अणू एकत्र येतात आणि इलेक्ट्रॉनची जोडी शेअर करतात. जसे या चित्रात दाखवलंय, दोन हायड्रोजनचे अणू स्थिर होण्यासाठी आपापला एक एक इलेक्ट्रॉन भागीदारीत ठेवतात. म्हणजे ती इलेक्ट्रॉनची जोडी आता दोघांचीही झाली. या परस्पर भागीदारीमुळेच त्यांच्यात एक बंध तयार होतो. सहसंयोज बंध आयनिक बंधाच्या तुलनेत जरा कमकुवत असतात. त्यामुळे यांचे द्रवणांक आणि उत्कलनांकही कमी असतात. इथे वीज वाहून नेण्यासाठी कोणतेही मुक्त आयन किंवा इलेक्ट्रॉन नसतात, म्हणून हे सहसा विजेचे दुर्वाहक असतात. आणि हे संयोग आपल्याला घन, द्रव किंवा वायू अशा तिन्ही अवस्थांमध्ये सापडतात. हायड्रोजन गॅस, ऑक्सिजन आणि आपल्या घरातला मिथेन गॅस ही सगळी याचीच उदाहरणं आहेत. चला, परीक्षेसाठी एक क्विक रिव्हिजन करूया. आयोनिक बंध म्हणजे काय? धातू आणि अधातूंमध्ये होणारे इलेक्ट्रॉनचे हस्तांतरण. आणि सहसंयोज बंध म्हणजे काय? दोन अधातूंमध्ये होणारी इलेक्ट्रॉनची भागीदारी. आयोनिक बंध खूप मजबूत असतात आणि द्रावणात विजेचे सुवाहक असतात, तर सहसंयोज बंध त्या मानाने कमकुवत आणि दुर्वाहक असतात. हा तक्ता उजळणीसाठी एकदम परफेक्ट आहे, नक्की लक्षात ठेवा. आता आपण एका खूप इंटरेस्टिंग प्रकाराकडे वळूया, जो फक्त धातूंमध्ये दिसतो. तो आहे धात्विक बंध. आणि याची कल्पना करायला इलेक्ट्रॉनचं समुद्र ही संकल्पना एकदम भारी आहे. ही स्लाइड बघा, किती छान दाखवलंय. धातूंमध्ये काय होतं की धन आयन एका ठराविक जाळीत स्थिर बसलेले असतात आणि त्यांचे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स ते मात्र मोकळे असतात. ते या संपूर्ण रचनेत मुक्तपणे फिरत राहतात, जणू काही त्या आयनांच्या आजूबाजूला इलेक्ट्रॉनचा एक समुद्रच पसरलाय. आणि हेच मोकळे फिरणारे इलेक्ट्रॉन्स सर्व धन आयनांना एकत्र बांधून ठेवतात. याच इलेक्ट्रॉनच्या समुद्रामुळे धातूंना त्यांचे खास गुणधर्म मिळतात. हे मुक्त इलेक्ट्रॉन असल्यामुळे वीज आणि उष्णता अगदी सहज वाहून नेली जाते. म्हणूनच तर धातू उत्तम सुवाहक असतात. याच कारणामुळे त्यांना ठोकून त्यांचे पातळ पत्रे बनवता येतात किंवा त्यांच्या ताराही काढता येतात. आपल्या घरातली तांब्याची तार किंवा लोखंडाच्या वस्तू ही सगळी याचीच उत्तम उदाहरणं आहेत. बरं, तर हे 3 मुख्य प्रकार आपण पाहिले. आता 2 स्पेशल केसेस बघूया, ज्यावर परीक्षेत हमखास प्रश्न विचारला जातो. हे बंध आहेत हायड्रोजन बंध आणि समन्वय बंध.
हायड्रोजन बंध खरं तर हा एक पूर्ण रासायनिक बंध नाहीये, तर दोन रेणूंमधलं एक दुबळं आकर्षण आहे. हे कधी तयार होतं? जेव्हा हायड्रोजन अणू एखाद्या खूप शक्तिशाली म्हणजे अत्यंत इलेक्ट्रोनेगेटिव्ह अणूशी, जसं की ऑक्सिजन, नायट्रोजन किंवा फ्लोरीनशी जोडलेला असतो. हा बंध कमकुवत पण रचनेसाठी खूप महत्वाचा मानला जातो. याचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आपलं पाणी. इथे बघा, पाण्याच्या एका रेणूतील हायड्रोजन अणू दुसऱ्या पाण्याच्या रेणूतील ऑक्सिजन अणूकडे आकर्षित होतो. आणि याच हायड्रोजन बंधमुळं पाण्याला त्याचे सगळे अद्भुत गुणधर्म मिळाले आहेत. विचार करा, या एका छोट्याशा बंधावरच आपली अख्खी जीवसृष्टी अवलंबून आहे. आता पाहूया समन्वय बंध. हा आहे सहसंयोज बंधाचाच एक विशेष प्रकार. मग यात फरक काय आहे? तर फरक इतकाच की बंध तयार करण्यासाठी लागणारे दोन्ही इलेक्ट्रॉन एकच अणू दान करतो आणि दुसरा अणू ते फक्त स्वीकारतो. म्हणजे ही एक प्रकारची वन वे पार्टनरशिप आहे. हे समजून घ्यायला अमोनियम आयनचं उदाहरण एकदम परफेक्ट आहे. अमोनियामधील नायट्रोजनकडे एक न वापरलेली इलेक्ट्रॉनची जोडी असते. तो ती जोडी हायड्रोजन आयनला दान करतो आणि त्यांच्यात एक समन्वय बंध तयार होतो. एकदा हा बंध तयार झाला की तो अगदी सामान्य सहसंयोज बंधासारखाच वागतो. सोपं आहे की नाही? चला, थेअरी तर खूप झाली. आता वेळ आहे प्रॅक्टिसची. आपण जे काही शिकलो ते आपल्याला परीक्षेत खरंच उपयोगी पडतेय का, हे आपण MPSCच्या मागील वर्षांच्या प्रश्नांमधूनच तपासून पाहूया. हे बघा, हे MPSCच्या पेपरमधले अस्सल प्रश्न आहेत. आपण आता एक एक करून यांना सोडवूया आणि बघूया आपलं उत्तर बरोबर येतंय की नाही. चला तर मग, तयार आहात? पहिला प्रश्न, कॅल्शियम आणि क्लोरीन यांच्यात कोणता बंध तयार होतो? पर्याय आपल्यासमोर आहेत. थोडं विचार करा. आपण एक सोपा नियम शिकलो होतो, आठवतोय का? कॅल्शियम काय आहे आणि क्लोरीन काय आहे? आणि याचं अगदी बरोबर उत्तर आहे पर्याय 2, आयनिक बंध. का? कारण आपला परीक्षेचा नियम काय सांगतो? धातू म्हणजे कॅल्शियम आणि अधातू म्हणजे क्लोरीन जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात नेहमी आयनिक बंधच तयार होतो. बस एवढं लक्षात ठेवलं की उत्तर मिळालं. आता दुसरा प्रश्न पाहूया. मॅग्नेशियम क्लोराईडमध्ये मॅग्नेशियम आणि क्लोरीनमध्ये कोणता बंध असतो? पुन्हा एकदा तोच नियम वापरून बघा. मॅग्नेशियम काय आहे आणि क्लोरीन काय? आणि ह्याचंही उत्तर आहे आयनिक बंध. म्हणजे पर्याय 4 फक्त ब. कारण इथेही तोच नियम लागू होतो. मॅग्नेशियम हा धातू आहे आणि क्लोरीन हा अधातू. पाहिलंत? एक साधा नियम आपल्याला परीक्षेत किती मदत करू शकतो. अशाच ट्रिक्स लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. बरं, तर जाता जाता तुमच्यासाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न. आपल्या सगळ्यांच्या शरीरात जो DNA असतो त्याच्यात 2 साखळ्या एकत्र कशामुळे बांधलेल्या असतात? एक हिंट देतो. हा तोच बंध आहे ज्याला आपण कमकुवत पण रचनेसाठी अत्यंत महत्वाचा असं म्हटलं होतं. यावर नक्की विचार करा. या सगळ्या संकल्पनांची उजळणी करत रहा. पुन्हा भेटूया पुढच्या वेळी.